इथे आमचा सकाळचा नेहमीचा उद्योग असतो, आंघोळीसाठी पाणी तापवणं. अर्थात उन्हाळ्यामध्ये गरम पाण्याची गरज नसते, पण याच चुलीमध्ये लाकडं घालून पानं घालून आम्ही पाणी गरम करतो थंडीच्या दिवसात. इथे तशी आम्ही गॅसची व्यवस्था ठेवलेली आहे, सिलेंडरसुद्धा आहे. पण जे आम्हाला शहरात मिळत नाही ते म्हणजे चूल. ती इथे असल्यावर आम्ही गॅसवर शिजवलेलं कसलं खातो. आम्ही बहुतेक वेळा चुलीवरच शिजवलेलं अन्न खातो. इथे खूप मजा येते. हे छोटासा देवारा हा आहे आमचा पोटमाळा. बरेच दिवस बघितलं नाही आहे, चला जरा बघूया चढून. सध्या काही सामान नाही आहे, बऱ्यापैकी रिकाम आहे. आता एरवी इथे आंबे असतात, पण यावेळेला निसर्गाने सांगितलं नाही देणार आंबे, तर आंबे नाही आहेत. हा आमचा पिंपळ बरीच वर्ष इथे छाती ठोकपणे उभा आहे. पण सध्या त्याच्याकडे बघून, त्या वृक्षाकडे बघून थोडंसं वाईट वाटतं. मध्ये वादळ आलं होतं तेव्हा बऱ्याचशा फांद्या पडल्या. ॲक्च्युली हे जे भोक दिसतं आहे, या भोकामध्ये रानमांजरं येऊन राहायची आणि तिकडे राहण्यासाठी भांडायची सुद्धा. आता तीही गेली आणि झाडसुद्धा अगदी खूप सॅड वाटतंय आता. नुसतं या चिऱ्याकडे पाहिलं ना, हा चिऱ्याचा दगड जो घरात लागलेला आहे, तरीसुद्धा शहरात राहून जे मन आता गुळगुळीत झालेलं आहे ना, त्याच्यावर या टेक्स्चरचा नक्कीच परिणाम होतो. आणि थोडंसं का होईना पण मन थोडं प्रफुल्लित होतं. थोडं काव्यात्मक वाटेल माझी भाषा, पण आय रिअली मीन इट. इथे आल्यावर वय इतका पटापट जातो ना, कितीही दिवस राहिले तरी असं वाटतं की अरे कालच आलोय आणि आता निघालो सुद्धा. तर मित्रांनो, व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि जमलं तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू. टेक केअर.